तर आता सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि मी सर्वांसाठी चहा बनवला आहे. सोबतच आरूची स्कूल होती म्हणून त्याच्यासाठी टिफिनसुद्धा रेडी केला. तर आज टिफिनमध्ये आहे फ्लावरची सुकी भाजी, त्यानंतर काकडी थोडीशी कट करून दिले, बॉटल वगैरे भरले आणि चपाती. तर असं आहे आजचा आरूचा टिफिन. त्यानंतर इथे भाजीच्या तयारीला लागले. तर मोड आलेल्या मुगाची भाजी इथे बनवत आहे. सुरुवातीला मिक्सरच्या जारमध्ये 4-5 लसणाच्या पाकळ्या, 1 अद्रकचा तुकडा, 2-4 मिरच्या आणि थोडेसे मुग टाकले, थोडेसे जिरे आणि थोडंसं मीठ टाकून पाणी टाकून त्याचं आपण वाटण तयार करून घेणार आहोत. तर ही भाजी ना बऱ्याच वेळेस तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बघितली असेल. काय करणार, आमच्या इथे ना सर्वांना ना मोड आलेले मुगं असो किंवा मग मटकी असो, वाटाणे असो, चणे असो, हे सगळं खायला खूप आवडतं आणि त्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन पण असतं बघा. तर हे खाल्ल्याला पण चांगलंच आहे आणि त्यामुळे मग हर 2 दिवसाला आरूचे पप्पा म्हणतात की ही भाजी बनव. तर त्यामुळे मग आता मी भाजी बनवायला घेतली आणि सुक्की भाजी बनवणार नाही आहे. अशी असते ना बघा, भातासोबत खाऊ शकतो किंवा मग चपातीसोबत वगैरे चुरून खाता येईल अशी भाजी बनवणार आहे. तर इथे ना त्यासाठीच मग कांदेसुद्धा लागणार आहेत. तर 2 कांदे ना आपल्याला बारीक कट करून घ्यायचे आहेत. तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने एकदम बारीक असे कट करून घेतलेले आहेत. तर त्यानंतर सगळा कांदा स्वच्छ धुवून घ्यायचा. तर आता कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आहे, त्यामध्ये थोडेसे जिरे टाकलेले आहेत आणि ही भाजी ना बनवायला खूपच जास्त सोपी आहे. जास्त काही तामझाम वगैरे करायची गरज नाही आहे. फक्त तेल टाकायचं, जिरे टाकायचं, बारीक कट केलेला कांदा टाकायचा, मस्त असा ब्राऊन होईपर्यंत ना छान असं तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचा. आणि बघा, तुम्ही मटकीची भाजी बनवा किंवा मग मुगाची भाजी बनवा, काय करत जा, थोडंसं ना तेल टाकून ती परतून घेत जा. त्यामुळे काय होतं, अशी कच्चट वास येत नाही भाजीचा आणि खायला पण जेव्हा आपण भाजी बनवतो ना तर खूप छान आणि टेस्टी लागते. असं कच्चट वाटत नाही आपल्याला खाताना. तर आधी ना मी अशी भाजून नाही करायची होती, तेव्हा ना मला टेस्टमध्ये थोडंसं चेंज वाटायचा. त्यामुळे मग आता अशा पद्धतीने करायला लागले ना तेव्हापासून खूप छान बनते. तर म्हणून मग अशाच पद्धतीने करते, थोडंसं भाजून घेते फ्राय करून तव्यावर. तर इथे बघू शकता थोडासा काळा मसाला टाकला मी, त्यानंतर सगळं वाटण टाकलं आणि जे काही आपले बेसिक मसाले असतात, ड्राय मसाले, ते सर्व ॲड केले आणि छान असं वाटण तळल्याच्या नंतर त्यामध्ये पाणी टाकलं आणि वरतून जे आपण मोड आलेले मुगं थोडेसे तेलावर परतून घेतले होते ते टाकलेले आहेत. बस, तर 2 मिनटामध्ये आपली भाजी तयार आहे. वरतून छान अशी कोथिंबीर सोडायची, इथे बघू शकता. आणि किती मस्त झाली आहे ना, एकदम तर्री आलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता किती छान दिसते ना, एकदम तांबडा रस्सा म्हणतात ना बघा, तशा पद्धतीने झालेली आहे आणि भातासोबत खायला ते एवढी अप्रतिम लागते, खूपच छान. तर इथे बघू शकता साईड बाय साईड मी सगळ्या चपात्या वगैरे करून घेतल्या आणि आता नवरोबासाठी ताट वाढून घेतलेलं आहे. तर चला ह्यांना आता नेऊन देते. आणि जेव्हा पण अशी भाजी असते ना एकदम तर्रीदार, तेव्हा ना कांदा त्यांना स्पेशली लागतो, म्हणून मग कांदा वगैरे कट करून दिला आणि त्यानंतर मग उरलेल्या सगळ्या चपात्या मी करून घेतल्या. बाकी चपात्याचं वगैरे काही दाखवलं नाही, नेहमीच ब्लॉगमध्ये दाखवते ना, त्यामुळे. नमस्कार, माझ्या सगळ्या गोड ताईंचं आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज मी तुमच्यासोबत माझं सायंकाळचं रुटीन शेअर करणार आहे. तर ताईंनो, पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करत जा, कारण तुमच्या एका लाईकमुळे मला थोडंसं मोटिवेशन मिळतं अजून ब्लॉग बनवण्यासाठी. तसेच खूप छान अशी रेसिपी सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन. तर चला आता पटकन कामाला लागते, देवाला दिवाबत्ती करते आणि भेटते तुम्हाला थोड्या वेळात. टायमिंग दाखवते तुम्हाला, इथे बघू शकता 6:30 वाजलेले आहेत. तर चला आता पटकन देवाला दिवा वगैरे लावते. इथे आयुष काय म्हणशील सगळ्या मावशांना? तर आता सकाळचा थोडासा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केला आणि त्यानंतर आता सायंकाळचा शेअर करत आहे. तर सायंकाळचे 6:30 वाजले होते. घरातली झाडझूड वगैरे सगळी झाली होती आणि जी सायंकाळची आपली पूजा असती तर ती मी करून घेतली. देवाला दिवा अगरबत्ती वगैरे लावली आणि त्यानंतर मग आपलं जे रुटीन आहे सायंकाळचं ते चालू झालं. तर सुरुवातीला ना किचनमध्ये सकाळची भरपूर अशी भांडी होती घासून ठेवलेली, तर ती सगळी आता मी लावून घेते. जे काही भांडे थोडेसे ओलसर आहेत ते कपड्याने पुसून वगैरे लावते
आणि बाकीची मग अशीच लावून टाकते. तर इथे बघू शकता, इथे शिव आला होता किचनमध्ये आणि त्याला गप्पा मारत मारतच मग मी सगळे भांडे वगैरे लावून घेतले. आणि ते बघा, माझं अटेन्शन मिळवण्यासाठी ना नेहमी काही ना काय करत असतो, सारखं काही ना काही चमचा वगैरे घेऊन वाजवत बसेल, जेणेकरून मी त्याला बघावं आणि त्याला काहीतरी म्हणजे बोलावं वगैरे म्हणून. तर असो, लहान मुलं असे करतातच नाही का. लहान मुलांना असंच वाटतं की मम्मी पप्पा जवळच बसून असावं आणि आमच्यासोबत खेळा वगैरे, पण ते काही शक्य होत नाही. जे आपल्या कामातून थोडा वेळ वाचतो तेव्हा मग मी मुलांसोबत बसते, थोड्याशा गप्पा वगैरे मारते, त्यांच्यासोबत खेळते. पण जेव्हा असं मग काम वगैरे करायचं असतं ना, तेव्हा मग काम करत करत बोलत असते. तर इथे बघू शकता, जेव्हा झाडझूड माझी घरातली झाली ना, त्यावेळेस लगेच मी कुकर लावून घेते आणि मग देवाला अगरबत्ती वगैरे लावेपर्यंत, भांडे वगैरे लावेपर्यंत सगळं वरण भात वगैरे होऊन जातं. आणि वरण भात झालं ना, लगेच मग बाळाला मी जेवू घालते. तर इथे बघू शकता, मस्तपैकी भात वरण बनवलेलं आहे. आणि मी ना पूर्णपणे तुरीचं वरण नाही बनवत, त्यामध्ये थोडीशी मुगाची डाळ ॲड करते. कारण बघा, तुरीचं ना थोडं पचायला जड असतं, त्यामुळे मग थोडंसं मुगाचं वरण त्यामध्ये ॲड केलं ना, तर मग ते लहान मुलांना पचायला सोपं जातं म्हणून. आणि थोडंसं 1 चमचाभर तूप टाकलं आणि आता बाळाला मी खाऊ घालते. तर असंच असतं आमचं दररोजचं रुटीन. टी व्ही वगैरे मी बंद केले. आधी ना मी त्याला टी व्ही म्हणजे दाखवत वगैरे जेवू घालायचे किंवा मग मोबाईल दाखवत जेवू घालायचे, पण आता ते पूर्णपणे बंद केले. कारण मग त्याचं जेवणात लक्षच नसतं, ते टी व्हीकडेच बघत बसतं. त्यामुळे आता काय करते, असं टेबलवर वगैरे मी ठेवते त्याचं जेवण आणि मग त्याला घेते आणि त्याला इकडे तिकडे फिरवत वगैरे खाऊ घालते. किंवा मग खिडकीच्या बाहेर त्याला हे आलं ते, म्हणजे असं डॉगी आला, कॅट आली असं म्हणून खाऊ घालते. तर त्यामुळे काय होते, पिल्लू व्यवस्थित जेवण पण करते. नाही तर आधी काय करायचं बघा, मोबाईलमुळं ना एवढी चिडचिड करायचं आणि जेवण पण बरोबर नाही करायचं. पण थोडंसं ना त्याला सवय लागेपर्यंत रडतोय, पण आता होते सगळं व्यवस्थित. तर आता बाळाला जेवू घातलं आणि त्यानंतर मग आता त्याला टी व्ही लावून दिले. कारण मग जेवण झाल्याच्या नंतर मला स्वयंपाक करायचा होता आणि मग स्वयंपाक वगैरे करेपर्यंत तो टी व्ही वगैरे बघतो, पण जेवण करताना नाही बघत, कारण आता बंद केलं मी त्यामुळे. तर आता मी आलेली आहे किचनमध्ये आणि आज मी बनवणार आहे सोयाबीन पुलाव म्हणू शकता तुम्ही, किंवा मग हो, सोयाबीन पुलावच बनवणार आहे. आणि सोबतच असणार आहेत शिमला मिरचीचे भजे. तर मी फर्स्ट टाईमच ट्राय करणार आहे शिमला मिरचीचे भजे. तर आता मी पुलाव बनवणार आहे, त्यासाठी सोयाबीन पुलाव बनवणार आहे. त्यासाठी सोयाबीन थोडेसे ना बॉईल करून घ्यायचे आहेत. तर इथे बघू शकता, गरम पाण्यामध्ये मी सोयाबीन टाकलेत. थोडे 5 ते 7 मिनिट ठेवायचे. छान असं बॉईल झालं ना, त्यामधलं सर्व पाणी काढून घ्यायचं आणि नंतर मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचे दह्यामध्ये टाकून. तर इथे बघू शकता, पुलावसाठी जे काही सामान वगैरे लागणार आहे, कांदा वगैरे, टोमॅटो, ते सगळं आता मी कट करून घेते. तर आता सर्व चॉपिंग वगैरे मी करून घेतली आणि तोपर्यंत ना सोयाबीन पण छान अशी बॉईल झाले होते आणि खूपच गरम होते. त्यामुळे मग हाताने प्रेस करायचा माझा काही लाभ होत नव्हता. म्हणून मग मी काय केलं, 2 चहाच्या चाळण्या घेतल्या. एका चहाच्या चाळणीमध्ये सोयाबीन टाकलं आणि वरतून दुसऱ्या चाळणीनं प्रेस केलं. त्यामुळे काय झालं, सगळं त्यामधलं पाणी वगैरे निघून गेलं. आणि त्यानंतर आपल्याला ही सोयाबीन मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचे. त्यासाठी त्यामध्ये थोडंसं दही टाकायचं, थोडंसं लाल तिखट टाकायचं, थोडंसं मीठ टाकायचं आणि जे काही आपण मसाल्यावर यूज करतो ते सर्व मसाले टाकायचे. छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं आणि थोडं 5 ते 10 मिनिट आपल्याला तसंच ठेवून द्यायचे. त्यानंतर आता इथे पुलाव बनवायला सुरुवात केली. थोडंसं
छोट्या कुकरमध्ये ना तेल टाकलं, थोडंसं तूप टाकलं आणि तुपामुळे ना खूप छान टेस्ट येते. त्यामुळे मग थोडंसं तूप मी टाकतेच. त्यानंतर जे काही खडे मसाले आहेत ते टाकलेत. त्यानंतर इथे जिंजर गार्लिक पेस्ट टाकले आणि जे काही आपण कांदा कट करून घेतला होता ना मोठ्या आकाराचा, ते सर्व कांदा टाकलेला आहे. कांदा छान असं तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचा. त्यानंतर जे काही व्हेजिटेबल्स आपण कट करून ठेवलेले आहेत ते सर्व टाकायचे. तर इथे ना कांदा टाकला, त्यानंतर मिरच्या टाकल्या, थोडंसं ब्राऊन होईपर्यंत शिजू दिलं. त्यानंतर त्यामध्ये गाजर, शिमला मिरची आणि टोमॅटो मोठ्या आकाराचे कट करून टाकलेत. आता हे सगळं आपल्याला थोडंसं 5 ते 7 मिनिट छान असं शिजू द्यायचे. तर इथे बघू शकता सगळ्या भाज्या शिजल्यात. त्यानंतर त्यामध्ये एक बिर्याणी मसाल्याचं पॅकेट टाकलं, जे 5 रुपयाला येतं ना बघा, ते आलं. त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकली, चवीनुसार मीठ आणि लाल तिखट टाकलेलं आहे. तर आता हे सर्व मसाला आपल्याला 5 ते 7 मिनिट छान असं शिजू द्यायचं आहे. मस्त असं घरामध्ये बघा एकदम आरोमा सुटतो, त्यावेळेस समजून जायचं की छान असा मसाला शिजला आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये जे आपण मॅरिनेट करून ठेवले होते ना सोयाबीन, ते सर्व टाकायचे. इथे बघू शकता अशा पद्धतीने सोयाबीन टाकायचे. त्यानंतर तांदूळ टाकलेले आहेत. मी 1.5 वाटी तांदूळ घेतले होते, स्वच्छ धुवून घेतले होते, तर ते यामध्ये टाकलेले आहेत. आता छान असं मिक्स करून घेते आणि एक 5 मिनिट हाय फ्लेमवर आणि 5 मिनिट स्लो फ्लेमवर ठेवलं ना की लगेच आपला 10 मिनटामध्ये हा सोयाबीन राईस बनवून होतो. तर ते बघू शकता कुकर लावले मी. कुकर लावलेले आहे. कुकरमध्ये मी पुलाव बनवण्यासाठी टाकलेलं आहे आणि ते बघू शकता पिल्लू बघा किचनमध्ये खेळतोय. जोपर्यंत मी किचनमध्ये काम करते ना तोपर्यंत मग मी त्याला काहीतरी खेळायला देते, माझ्यापाशीच ठेवते, कारण मग लक्ष राहतं, काही तोंडात वगैरे घालत नाही, थोडं लक्ष राहतं आपलं. त्यामुळे मग त्याला खेळू देते माझ्यापाशीच. मस्त खेळतो यार. पर्यंत मग स्वयंपाक करून घेते. तर आज मी बनवणार आहे मस्तपैकी सोयाबीनचा पुलाव आणि त्याचबरोबर भजी असणार आहेत. तर चला पटकन करून घेते.